गाईज आम्ही पहिल्यांदाच ना कढीपत्त्याचं रोपटं घेऊन आलो आहे, कारण की आता सगळ्यांनाच माहिती आहे की कढीपत्ता किती जास्त महाग झाला आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला घरीच कढीपत्ता आपला भेटणार आहे. आणि बघा आमची तुळस किती छान भरली आहे. ती जेव्हा आणली होती ना तेव्हा एकदम छोटी होती, पण आता खूप छान भरली आहे. संध्याकाळी ना बाबूला आहे ना बटाटे पोहे बनवले होते, कारण शेंगदाणे घातले ना तर तो खातच नाही. मला ना त्याच्या हाताने खायला आता खूप जास्त आवडायला लागले, आणि स्वतःच्या हाताने खाल्ल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरची जी खुशी असते ती काही वेगळीच असते. दिवाबत्तीचा टाईम झाला होता आणि मी टी व्हीवरती ॲज युजल नेहमीप्रमाणे बाप्पाची गाणी लावली होती. देवपूजा करून घेतली आणि बाबूला इथे ना अभ्यासासाठी बसवलं. ही जी त्याची बुक आहे त्याच्यामधून मी रोज थोडं थोडं त्याला शिकवत असते, आणि तो सुद्धा आवडीने शिकून घेतो. त्याला आहे ना छोट्या मोठ्या सवयी, चांगल्या सवयी आणि काही नवनवीन गोष्टी मी त्याला सांगत असते. आणि ना मला काही महिन्यांपूर्वीच, म्हणजे जेव्हा तो 20 मंथचा झाला होता तेव्हाच मला समजलं होतं की ही गोष्ट सांगितल्यानंतर, ही सवय लागल्यानंतरला 2-3 वेळा सांगून तो आहे ना लगेच शिकतो आणि तो तसाच करतो. आणि तेव्हा मला समजलं की हेच ॲक्च्युअल वय असतं मुलांना चांगल्या सवय लावण्याचं आणि काही नवनवीन गोष्टी शिकवण्याचं. तेव्हा मुलं लगेच शिकतात आणि पुढे जाऊन त्यांना प्रॉब्लेम पण नाही होत. सगळं काही आवरून झालं. रात्री मी माझं स्किन केअर रुटीन केलं, आणि ना बाबूला आता स्नॅपचॅटवरती जे नवीन नवीन सिम्बॉल येतात, इफेक्ट येतात ते बघितलं आहे ना तर तो खूपच खुश होतो. त्याच्यामुळे त्याच्यासोबत थोडासा ना स्नॅपचॅटवरती व्हिडिओ काढला आणि टाईम स्पेंड केला. सो हेच असं होतं आपला आजचा डे, आपला व्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.